भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र क्षेत्रज्ञ निर्णयासंबंधी मतांतरे भाग 2. ओवी आहेत 19 ते 26. क्षेत्र क्षेत्रज्ञाविषयी ज्ञान करून देताना वादविवाद निर्माण होतात असं सांगितल्यावर ज्ञानदेव ते वाद कशा स्वरूपाचे असतात ते स्पष्ट करत आहेत. नास्तिका द्यावया तोंड, वेदांचे गाढे बंड, ते देखोनी पाखांड, आनची वाजे. नास्तिक लोकांबरोबर वादविवाद करण्याकरता वेदांचे प्रचंड बंड असल्याचे पाहून ते पाखंडी लोक निराळीच बडबड करायला लागले. म्हणती तुम्ही निर्मूळ, लटिके हे वागजाळ, ना म्हणसी तरी पोफळ घातले आहे. तो पाखंडी वेदास असे म्हणतो की तुम्ही निर्मूळ आहात व तुमचे शब्द पांडित्य खोटे आहे. हे आमचे बोलणे खरे नाही असे जर कोणी वेदानुयायी म्हणत असेल तर आम्ही पैजेची सुपारी ठेवलेली आहे. म्हणजे आमच्याशी वाद करण्याची ज्याची ताकद असेल त्याने तो विडा उचलावा. पाखंडाचे कडे नागवी लुंचिती मुंडे, नियोजली वितंडे, ताळासी येती. पाखंडी लोकांच्या पक्षाकडील दिगंबर वगैरे जैन श्रमणक आपल्या मस्तकावरील केस हाताने उपटून काढण्याचा लोचविधी करतात व वेदोक्त कर्म मात्र निंदितात. त्यांच्याशी चर्चा करू लागले म्हणजे त्यांची जी ठराविक वितंडांची भाषणे आपोआप जाग्यावर येतात. मृत्यूबळाचे नि माझे, हे जाईल वीण काजे, ते देखोनिया व्याजे, निघाले योगी. मृत्यूच्या तडाख्याने हे शरीर व्यर्थ जाईल असे पाहून त्या निमित्ताने योगी क्षेत्र निर्णयाकडे सरसावले. मृत्यूनी आधा दिले, तीही निरंजन सेविले, यमनियमांचे केले मेळावे पुरे. मृत्यूच्या योगाने भ्यालेल्या त्या योग्यानी वनाचा रस्ता धरला व तेथे वनात यम व दम यांचा अभ्यास पूर्ण केला. येण्याची क्षेत्राभिमाने, राज्य त्यजिले ईशाने, गुंती जाणून स्मशाने वासू केला. या क्षेत्राचा आपण पक्का निर्णय करू या अभिमानाने व क्षेत्र निर्णयास कैलासाचे राज्य अडथळा करील म्हणून ते टाकून शंकराने स्मशानात वास केला. ऐसिया पैजा महेशा, पांघुरणे दाही दिशा, लाच करू म्हणून कोळसा कामू केला. या प्रतिज्ञेच्या योगाने शंकरांना दाही दिशा पांघराव्या लागल्या म्हणजे सर्वसंग सोडावा लागला व त्याने काम हा योगभ्रष्ट करणारा म्हणजे क्षेत्र निर्णयाच्या आड पडणारा लाचखाऊ आहे असं जाणून त्यास जाळून टाकला. पै सत्य लोकनाथा, वदने आली बळार्था, तरी तो सर्वथा जाणे चीना. ब्रह्मदेवाला असलेली 4 मुखे क्षेत्राचा निर्णय करण्याकरता जोरावर आली तरी त्यास क्षेत्राचा निर्णय मुळीच कळला नाही. ज्ञानदेव या वादांना तोंड तरी का फुटलं व ते वाद कशा स्वरूपाचे असतात ते स्पष्ट करत आहेत. मुळात वादविवाद करणारे मुख्यतः 2 पक्ष, एक आस्तिक आणि दुसरा नास्तिक. ईश्वर मानतो तो आस्तिक व ईश्वराची सत्ता मानत नाही तो नास्तिक, अशी आत्ताची आस्तिक व नास्तिक या शब्दांची व्याख्या आहे. प्राचीन काळी वेदमत मानतो तो आस्तिक व वेदमत प्रमाण मानत नाही तो नास्तिक अशी या 2 शब्दांची व्याख्या होती. त्या दृष्टीने वर उल्लेखलेली शरदर्शने ही आस्तिक दर्शनं आहेत. त्यातील पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा म्हणजे वेदांत या 2 शास्त्रांनी वेद प्रामाण्य सर्वतोपरी मानलेलं आहे. इतर 4 शास्त्र वेद प्रामाण्य सर्वतोपरी मानत नसले तरी पूर्णतः नाकारितही नाहीत. उलट नास्तिक लोक देहालाच आत्मा समजतात. ईश्वर, वेद, वेदांचे प्रामाण्य, पाप पुण्य कर्म, कर्मानुसार गती, परलोक, पुनर्जन्म, मोक्ष यातील कोणतीच गोष्ट हे नास्तिक लोक मानत नाहीत. चार्वाक मत हे नास्तिक मत आहे. जैन दर्शन, बौद्ध दर्शन ही दर्शने सुद्धा नास्तिक दर्शने आहेत कारण ती वेदांचं प्रामाण्य मानत नाहीत. प्रथम ज्ञानदेव वेदमत मानणारे व ते न मानणारे या 2 पक्षांच्या संबंधी सांगतात. नास्तिकांचे म्हणजे वेदमत मान्य नाकारणाऱ्यांना
वेदमत मान्य न करणाऱ्यांना वेद आपले मत जोर जोरात प्रतिपादन करून सांगतो. वेदाचं मत ग्राह्य धरता येत नाही हे सांगण्यासाठी नास्तिक आणखीच प्रतिवाद करत सुटतो. अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, सर्वम खल्विदम ब्रह्म असं वेद क्रमाक्रमाने एकत्वाप्रत नेतो. पण नास्तिकांना ते मान्य नाही. त्यांना त्यासाठी पुरावा हवा असतो. त्यांच्या मते पुराव्याशिवाय बोलणे म्हणजे लटिके वागजाल आहे. अयम आत्मा ब्रह्म असं वेदांती म्हणतो, पण नास्तिकांच्या मते आत्मा जर दिसतच नाही तर तो आहे हे कसं मानावं. म्हणून ते पाखंडी ती गोष्ट पैजेवारी सिद्ध करायला तयार होतात. पाखंडी म्हणजे वेदादी शास्त्रांच्या अनुभवसिद्ध विचारांचा व सिद्धांतांचा त्याग करून स्वकपोल कल्पित सिद्धांत प्रतिपादन करणारे ते पाखंडी. पुढे ज्ञानदेव जैनादी अवैदिक मतांचा उल्लेख करताना म्हणतात की पाखंडांचे शिरोमणी शोभणारे दिगंबरादी श्रमणक आपल्या पाखंडीपणाचे डफ वाजवतात. वेदांना कर्मकांडी म्हणतात व आपण नागवे राहणे, स्वतःचे केस उपटणे वगैरे श्रमणक धर्माने सांगितलेली कर्मे करत राहतात आणि वेदांत्यांची वितंडवाद करतात. दुसरी अशी ज्या गोष्टीसाठी वितंडवाद घालायचा तीच गोष्ट आपण ते स्वतः करतात. त्यामुळं ते आपणच आपली मते निराधार ठरवतात. दुसरे आहेत योगी. हे आपली आयुर्मर्यादा वाढवण्याच्या प्रयत्नात असतात. चांगदेवांनी सुद्धा आपली आयुर्मर्यादा 1400 वर्ष वाढवली होती, कारण त्यांना मृत्यूचं भय असतं. म्हणून दीर्घायुष्य प्राप्त करण्याकरता अष्टांग योग साधन करतात. यमनियमांचं आचरण करण्यासाठी अरण्यवास पत्करतात. अर्थात तेही क्षेत्राला म्हणजे देहाला सत्य समजतात. वेदांताप्रमाणे मिथ्या मानत नाहीत. पुढे ज्ञानदेवांनी मदनदाह या पौराणिक कथेचा उल्लेख केलेला आहे. ज्ञानदेव सांगतात की शंकर सुद्धा कैलासाचा त्याग करून प्रपंचात गुंतलं जाऊ नये म्हणून वनात येऊन राहिले. दिगंबर रूपात राहणाऱ्या त्या शंकराला जेव्हा संसारात ओढण्यासाठी मदन प्रलोभन दाखवू लागला तेव्हा त्याने आपला तिसरा डोळा उघडला आणि मदनाला जाळून टाकलं. येथे ज्ञानदेवाने मदनाला लाचकर हे विशेषण वापरलेलं आहे. लाचकर म्हणजे लाच देणारा. शंकराने पार्वतीचा अंगीकार करावा म्हणून तो कामोत्पादक वनसौंदर्याची जणू लाचच शंकराला देत होता. याचा अर्थ शंकर सुद्धा क्षेत्र सत्य समजत होते. सामान्य जीवांनाही क्षेत्र सत्य वाटते व मनात आसक्ती असल्यामुळे कामक्रोधादी विकार उद्भवतात. क्षेत्र मिथ्या आहे ही भावना दृढ झाल्याशिवाय कामक्रोधादी विकार नाहीसे होणार नाहीत. पुढे ज्ञानदेवाने ब्रह्मदेवाला 4 तोंड का असावीत यावर उत्प्रेक्षा केलेली आहे. एका मुखाने त्याला क्षेत्र व क्षेत्रज्ञाचा निर्णय करता येईना, म्हणूनच त्याने 4 तोंडे निर्माण करून घेतली. पण तरीही त्यालाही या विषयाचा निर्णय करता आला नाही. एकूण क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचा निर्णय करणं कसं अवघड आहे व प्रत्येक जण आपापल्या मताला चिकटून असल्यामुळं एकमत होणे कसे शक्य नसते ते ज्ञानदेवाने वर्णन करून पुढील श्लोकाची पार्श्वभूमी तयार केलेली आहे. आता पुढील श्लोकात भगवंत काय म्हणतात ते आपण उद्या पाहू.